नमस्कार मित्रांनो, विकी गाडी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपल्या मंदिरात गांगेश्वराच्या कांदळगावसू राखण इल्या। तर आज आमच्या देवळात राखणेचो प्रोग्राम असतलो। तर तुमका ह्या व्हिडिओत बघूक भेटतलो आणि राखण म्हणजे काय ह्या पण तुमका ह्या व्हिडिओत मी माहिती देतलोय। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता आपण जाऊया आपल्या गांगेश्वराच्या मंदिराकडे। मित्रांनो, ही बघू शकता आपली मराठी शाळा आणि आज वेदू शाळेत असतलो। तर आज मी एकटोच जातोय देवळात। ते बघा पुढे गाडी पण लागली आहेत भरपूर। बघा समोरचा ड्रायव्हर आजोबांचं दुकान आणि इकडे आता म्हणजे वेदूचं दुकान। तर बाकीचे सगळे म्हणजे गावकर मंडळी असताना ते आमच्या घराकडे जातात चाय पाण्यासाठी। सगळे आता ते घराकडे गेले आहेत। वाढू गाव आहे नव्हता ना वाढू हे करे बसा जास्त पुढे वाढू असं दोघांना मध्ये वाढू गाव आहे बस इथं बसा मान पुढे कर बसत चला मान मध्ये गॅप करू पाणी आता पाणी होय होय जरा बसा द्या हेंका पाणी देवा तुका मागून पाणी खाया एक पत्र वाढून आजचा दिवस आहे तो माणगावामध्ये श्री गांगेश्वर मंदिरामध्ये राखणेचा उत्सव म्हणजे कांदळगाववरून श्रीदेव रामेश्वर देवस्थानाकडून एक उतरलेला नारळ म्हणजे श्रीफळ घेऊन वाजत गाजत आणलं जातं आणि श्रीदेव गांगेश्वर मंदिर महान या मंदिरामध्ये तो
श्रीफळ ठेवलं जातं आणि तेच श्रीफळावरती तिथे ब्राह्मणांकडून त्याच्यावरती गणेश पूजा वगैरे केली जाते, शुद्धीकरण तिथे केलं जातं, नंतर नैवेद्य वगैरे केला जातो. जे कांदळगावच्या जे काय गावातील लोक आहेत त्यांच्याकडून जी काय मूठ असते ती म्हणजे मूठ म्हणजे तांदूळ वर्षातून एकदा ते इथे येतात गांगेश्वर मंदिरामध्ये आणि तिचा महाप्रसाद केला जातो आणि ब्राह्मणाकडून तो केला जातो आणि त्याचा नैवेद्य ब्राह्मणाकडून पाषाणाला अर्पण केला जातो तिथे. आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे झाल्याच्या नंतर ते जे श्रीफळ त्या ठिकाणी ठेवलेलं असतं पाषाणासमोर गांगेश्वराच्या, ते तो देण्याचा हुकूम म्हणजे कौल हा गांगेश्वर पाषाणाला कौल लावला जातो आणि हुकूम झाल्याच्या नंतर ते श्रीफळ आहे ते गांगेश्वर ते वारसूत्र उचलून जे परब घराणे आहे त्या घराण्यातील लोकांच्या हातात ते म्हणजे त्या व्यक्तीच्या हातात दिल्याच्या नंतर ताबडतोब तिथून ते कांदळगावला वाजत गाजत ते श्रीफळ घेऊन जातात. मी श्रीदेवी सातेरीच्या मंदिरामध्ये ते श्रीफळ उद्या घटस्थापनेपासून म्हणजे आजपासून जागर करून घटस्थापनेला त्याचे पूजन करून दसऱ्याच्या दिवशी ते श्रीफळ 12च्या मांडामध्ये किंवा मंदिरामध्ये रामेश्वराच्या आणलं जातं. आणि तो असा आहे श्रीफळ, राखण्याचं श्रीफळ का म्हणतात तर वर्षभर राखण रखवाली तिथल्या राठीची जी काय कामकाज आहेत गावचे लोक आहेत त्यांची सर्वांची राखण रखवाली होण्यासाठीचं असं ते फळ आहे. आणि तिथून पहिल्या सुरुवातीला जे नारळ आणतात ते वाजत गाजत रामेश्वर मंदिराच्या इथून ओल्याची घाटी म्हणून आजही तो रस्ता आहे त्या मार्गाने आणला जातो आणि मंदिरात ठेवला जातो. आणि नंतर जातेवेळी मात्र इथून आमच्या इकडे गाड्याचा मार्ग असा म्हटला जातो, पंधळ मार्गे गाड्याचा मार्ग कांदळगाव तळ्याच्या कापावरून शिवाजीच्या घाटीने तो घेऊन गेला जातो. अशी ती एक पूर्व प्रथा आहे. आणि आजच्या दिवसाचे खास विशेष सांगणं म्हणजे आज आम्हाला महानगावच्या लोकांना श्रीदेव रामेश्वर अवसराकडून की आम्हाला पाल्याचं अन्न दिलं जातं. गावच्या सगळ्या लोकांना आमच्या महानगावच्या लोकांना पाल्याचं अन्न म्हणून अंजीचं पानं वाटली जातात आणि ते आम्ही वर्षभर ते आमच्या घरामध्ये पूजेला वगैरे किंवा आमच्या याच्यामध्ये वगैरे कपाटामध्ये वगैरे ठेवलं जातं वर्षभर श्रीदेव रामेश्वराकडून मिळालेलं पाल्याचं अन्न. आणि म्हणून तो दिवस एक खास आहे की राखणीचा दिवस म्हणजे आज आम्हाला पाल्याचं अन्न मिळणार श्रीदेव रामेश्वराकडून याची उत्सुकता असते. अशी ती एक पूर्व प्रथा आहे आणि ती थोडक्यात तुम्हाला आता मी सांगितलं. जर इकडे तिकडे काय सांगायचं चुकून राहिलं असेल किंवा चूक झाली असेल तर सर्वांनी तुम्ही मला माफ करा आणि आजचा व्हिडिओ कसा आहे तो आम्हाला कमेंट करून कळवा. धन्यवाद. मित्रांनो, मी आता जेवण घराकडे गेलेलो आहे तेवढ्यातच वेदू इलो शाळेतून. ए वेदू, आज लवकर इलो शाळेतून आणि अजून वेदू जेवलं नाही. आम्ही जेवण झाला आणि पावसाक बघा किती जोर इलो तो. मित्रांनो, तुमका पप्पांनी दिलेली माहिती समजलीच असतली म्हणजे कशा प्रकारे राखणीचो कार्यक्रम असता आमच्याकडे. मित्रांनो, आज राखणीच्या निमित्त आमच्याकडे गर्दी होता बघा. गाडी भरपूर इलत पण पाऊस काय थांबाचं नाव घेणार नाही. तरी पण आम्ही व्हिडिओ करून तुमका दाखवतलो. पाषाणाच्या फळावर अभिषेक करतो तुझ्या पाशावर अभिषेक करून हे तुका ह्या ठिकाणी गाव घालायची ह्या ठिकाणी मूठ घालून हे जो काही वाडी उपार करतो याप्रमाणे वाडी उपार केलेलो असा. ते वाडी उपार तुका पाषाणात त्या ठिकाणी मानवलेलो असा. जो तू मान्य करून तू घेऊ होय जेव्हा काही शहरापासून इथपर्यंत यात्रा मला असं आज कागद प्रत्येकाच्या घरमटीवर तू शांती लावून दिलं तसंच प्रत्येकाच्या घरमटीवर तू शांती लावून देऊ. प्रत्येक घराला तो कुटुंबाचा भरभराट करून देऊ. या ठिकाणी आता वाडीवर त्याला इलेली असं या ठिकाणची ठिकाण तोच असा. या कामात तुझ्या ठिकाण म्हणजे महापुरुष राजीव तो चौरी तो चाळो जो काय पासून
तुमच्या कामात सामील होऊन आता लोकांना त्या ठिकाणी पाशांना कौल लावणार पाषाण पूर्णपणे बोलता होऊन लोकांना लोक उलाशा त्या ठिकाणी बोलतो होऊन येऊ